भिवंडी तालुका सोनाले घोलगांव के प्रसिद्ध समाज सेवक श्री बाजीराव सीताराम पाटिल, सौभाग्यवती योगिता बाजीराव पाटिल तथा सोनाले घोलगांव के उद्योगपति श्री पंडित सीताराम पाटिल, सौभाग्यवती पूनम पंडित पाटिल के 25वां शादी की सालगिरह केक काटकर बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर मित्र मंडली नातेवाईक उपस्थित थे। आइए देखें वहां का एक दृश्य। आज 9 एप्रिल 2025 जवळजवळ आमच्या लग्नाला बोलता बोलताच 25 वर्षे झाली आणि या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये पंगत चुकली तर एका वेळी ते जेवण चुकते आणि जर संगत चुकली तर आयुष्याची दिशा चुकते। यासाठी योग्य माणसं बरोबर असणे गरजेचे असते। अशी योग्य माणसं आज आम्ही 25 वर्षामध्ये जोडलेली आहेत आणि खरोखर 25 वर्षामध्ये वाटत नाही अजून का लग्नाला 25 वर्ष झाली, आजच वाटतंय लग्न झालेले असं। पण जेव्हा देवाची कृपा असेल तेव्हा आपण खरोखर या 25 वर्षावधीमध्ये आपली जीवन संगिनी आणि आपल्याला साथ देणारे आपले भाऊ, त्यांची मिसेस, वहिनी, आमचं लग्न एकाच वेळेला झालं आणि लोक आज पण आम्हाला म्हणतात का तुम्हाला असं वाटत नाही की तुमच्या लग्नाला 25 वर्ष झाले असतील। ज्या वेळेला आमच्या मुलीचं लग्न झालं किंवा यांच्या मुलीचं सुद्धा लग्न झालं लोक आम्हाला विचारतात बाबा खरोखर तुमच्या मुलीचं लग्न आहे का? पत्रिका देऊन सुद्धा लोक आपला विश्वास ठेवत नाहीत का? तर याचं कारण फक्त आपण एकोपामध्ये ज्या वेळेला राहतो ना त्यावेळेलाच आपले असणारे हावभाव, आपल्या असणारे इतराबद्दल प्रेम जर आपण टिकून ठेवलं ना तर आपण आयुष्यात कधी म्हातारे होणार नाही। दुसरी गोष्ट दिखावा आणि देखावा। आताची माणसं फक्त देखावा दाखवत नाहीत। यातला फरक असा कळला आहे की आयुष्यात आणि आपली माणसं जगायला जी सोपी जातात याच्यामध्ये लोकांनी आपल्याला दिखावा आपला देखावा दाखवायला पाहिजे। म्हणजे कोणाच्या सुखदुःखात जर आपण ज्या वेळेला जाऊ, कोणावर संकट समय ज्या वेळेला येईल त्यावेळेला खरोखर आपण सानिध्य जोडप्यात ज्या वेळेला जातो म्हणजे कुठलाही कार्यक्रम असू तर त्या माणसाला कुठेतरी आपल्यामध्ये आतुरता प्रेम जागी राहते। म्हणून मी माझ्या संगीनीला आम्ही तर सांगतो कुठे पण कार्यक्रम असो ना तर ज्या वेळेला जोड्यानेच जायचं। आपण जर एकटा जर गेलो तर सामन्याला विचारतो भाऊ तुझी पत्नी का नाही आली? मग जीवन संगिनी आपल्या जोडीला असली
गरजेचंच आहे. आपल्यासाठी फुलणाऱ्या गोष्टीसाठी आपलं असणं आणि आपलं हसणं महत्वाचं असतं. असंच म्हणून त्याला जपायचं असतं. म्हणून आज तिला मी 25 वर्ष फुलासारखे जपलेले. लग्न म्हणजे संस्कार बंधन. लग्न म्हणजे संस्कार बंधन. एकाने सोडलं तर दुसऱ्याने बांधायचं असतं. मिळालेलं आयुष्य आनंदात जगायचं असतं. 25 वर्ष झाली आज तुमच्या ह्या संसाराला. 25 वर्ष झाली आज तुमच्या ह्या संसाराला. भगवंताकडे प्रार्थना करतो नजर न लागू दे या दाम्पत्याला. माझ्या भावाला आणि वहिनीला लग्न वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. संगीताच्या तालावर राधाकृष्ण म्हणत हात माझा धरला. संगीताच्या तालावर राधाकृष्ण म्हणत हात माझा धरला. आजच्या दिवशी तुने मला तुझा सोबती म्हणून वरला. घट्ट असू दे हे नातं, घट्ट असू दे हे नातं. ऋणानुबंधाचे, आपल्या प्रेमाचे, आपल्या आयुष्याचे, तुझ्या समर्पणाचे, आपल्या अस्मितेचे, आनंदमय जीवनाचे. असाच भगवंताचा कृपाशेवट असू दे. शेवटपर्यंत तुझा हात माझ्या हातात असू दे.